नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग आज आपला क्लासचा हा 7वा दिवस आहे आणि अंगावरनं ब्लाऊजचं माप घेऊन त्याच्यानंतर आपण भरपूर त्याच्यानंतर 5 कटिंग बघितल्या, म्हणजे 5 व्हिडिओ बघितले, आपण 5 क्लासेस केले. 6वा क्लासेस झाला आपला डीप गळ्याचा. ओके, तर 11-12चा गळा असेल त्यावेळेस आपल्याला पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची ते आपण बघितलं. तर मग काय करायचंय, बऱ्याच वेळा काय होतं, आता एखाद्या मैत्रिणीला म्हणजे बऱ्याच ताईंना प्रिन्स कट आवडतं, ओके, फोर टक्स आवडतं. तर अशा वेळेस तुम्हाला कटोरी ब्लाऊज आहे आणि डीप गळ्याचं शिवायचंय, परंतु फ्रंट बाजूला तुम्हाला प्रिन्स कट करायचंय. आपण बॅक साईडचं ठेवून आणि प्रिन्स कटचं फ्रंट बाजूला कटिंग करणार आहोत आणि त्याचं आपण टीचिंग बघणार आहोत. बऱ्याच ताईंची कमेंट्स आली होती की ताई तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज शिवता ते ट्राय पण करून दाखवा. तर ऍक्च्युअली काही वेळेस काय होतं, मी माझ्या मापाचं शिवते, काही वेळेस गिराईकचे मापाचे असतात. ओके, तर गिराईक काही घालून आणि डायरेक्ट समोर कॅमेरा समोर येऊ शकत नाही अशा पद्धतीने, ना आपण कोणावरती प्रेशर पण टाकू शकत नाही. ओके, त्याच्यामुळे ते दाखवता येत नाही. तर आता हे माझ्याच मापाचं मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून आणि ते वेअर करून सुद्धा दाखवणार आहे. तर त्याच्यामुळे मी सुद्धा कटोरी ब्लाऊज पेक्षा प्रिन्स कट ब्लाऊज म्हणजे घालण्यासाठी पसंत करते. त्याच्यामुळे मी फ्रंट साईडचं प्रिन्स कटचं इथे कटिंग करणार आहे. परंतु बॅक साईडचं जे आपण 6व्या क्लासमध्ये बघितलं होतं तोच बॅक साईड ठेवून आणि आपण फ्रंट बाजूचा हा प्रिन्स कट मध्ये कट करणार आहोत. तर तुम्हाला पण अशा पद्धतीने जर कट करायचं असेल, तुम्हाला कधी कधी आपल्याला वन साइड पल्लू वगैरे घ्यायचा असेल साडीचा, तर त्यावेळेस आपण काय करतो, कटोरी तर शिवू शकत नाही, बरोबर. तर त्यावेळेस आपण फोटक्स किंवा 3 प्रिन्सेस किंवा प्रिन्स कट आपण हा फ्रंट बाजूचा पार्ट घेत असतो. तर त्याच्यामुळे आता मी फ्रंट बाजूचा पार्ट हा प्रिन्स कट मध्ये घेणार आहे. तर तो कशा पद्धतीने कन्वर्ट करायचा ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करू शकता. तिथे कुठेही आपल्या मापामध्ये बदल वगैरे होत नाही, अगदी परफेक्ट माप बसतात. आणि बॅक साईडचं हे ऑलरेडी आपलं तेच माप आहे, फक्त प्रिन्स कट मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. तर इथे आपण जास्त वेळ न घेता मी तुम्हाला इथे अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकवणार आहे. तर चला आता इथे आपण सुरुवात करूया. तर इथे आपण आता जे डीप गळ्याचं आपण इथे कटिंग केलं होतं, ओके, तर त्याचंच आपल्याला इथे आहे ना प्रिन्स कट मध्ये आता आपल्याला फ्रंट बाजूचा भाग हा कट करायचा आहे. जसं की आपण इथे डीप गळ्यामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलं, तर बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींना असा प्रश्न पडतो की बऱ्याच ताईंना, म्हणजे जर समजा आपल्याला डीप गळ्यामध्ये प्रिन्स कटचं शिवायचं असेल, तर अशा वेळेस बॅक साईडचं ठेवून आणि फ्रंट बाजूचं प्रिन्स कट आपल्याला कट करता येतो. तर ते कसं कट करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ऍक्च्युली ना आता आपल्याला इथे काय करायचंय, हे फ्रंट बाजूचं आहे ना आपली स्लीव्ह आणि हे फ्रंट बाजूचं कटोरीचं हे आपण आता साईडला ठेवून घेऊया. आता आपल्याला कटोरीचं इथे कोणताही भाग लागणार नाही, फक्त आपल्याला इथे बॅक साईड घ्यायचंय. ओके, तर बॅक साईड घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे जसंच्या तसं आपण मार्किंग करून घेणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्याला इथे काय करायचंय, ओके, तर आता बऱ्याच ताईंना समजा तुम्हाला डीप गळ्याचं कटिंग करायचं आहे, परंतु कटोरी नको पाहिजे, तुम्हाला प्रिन्स कट पाहिजे असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने हा बॅक साईड ठेवून आणि फ्रंट बाजूचा तुम्ही फक्त प्रिन्स कट मध्ये तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचंय. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं, आपला फॉर्म्युला काय आहे, आपण कशा पद्धतीने प्रिन्स कटची आपली मेथड आहे त्या पद्धतीने आपण इथे कटिंग करणार आहोत. ओके, तर सर्वात पहिल्यांदा इथे आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. ओके, तर इथे मी 1.5 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे. आपली जी पद्धत आहे ना त्याच्यानुसार मी तसं तुम्हाला 2 पद्धतीने कटिंग शिकवलेल्या आहेत प्रिन्स कटच्या. ओके, तर त्या पद्धतीने आपण आता इथे त्याच्यातली एक पद्धत घेतलेली आहे आपण. तर 1.5 इंचावरती आपण मार्किंग करतो ना त्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आणि आता इथे आपल्याला काय करायचंय, आपण काय केलं होतं, इथे शोल्डर मध्ये इथे आपण मायनस केलं होतं. ओके, तर शोल्डर मध्ये आपण कशा पद्धतीने मायनस केलं होतं बॅक साईडला. ओके, इथे तुम्ही बघू शकता, तर बॅक साईडचं आपलं शोल्डर हे पूर्ण किती आलं होतं, हा 5.25 इंच आलं होतं. आणि आता इथं फ्रंट बाजूचं आपलं शोल्डर किती आलं होतं, तर 5 इंचचं आलं होतं. तर सेम कटोरीला आपण जशा पद्धतीने 5 इंचावरती इथे आपण मार्किंग करायचं, म्हणजे 7.25 आपलं शोल्डर होतं. ओके, तर 7.25 मधून आपण इथे किती मायनस केलं होतं, 2.25 इंच मायनस केलं होतं. तर इथे मी 2.25 इंच मायनस केल्यानंतर आपलं शोल्डर हे किती येणार आहे, इथे बघून घ्यायचंय आपल्याला, तर 5 इंच. ही 1.5 इंचावरती लाईन आपण ड्रॉ केली ना, तिथूनच आपल्याला इथे मार्किंग करायचंय. तर 5 इंचावरती आपण मार्किंग केलं, तर इकडे सुद्धा आपल्याला 5 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचंय. ओके, आणि इथे आपण बॅक साईडला हा जो मुंडा किती घेतला होता, हा मुंडा तो बघून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने. तर 5.5 इंचावरती आपण मार्किंग केलं होतं. तर तसं न करता आपल्याला काय करायचं, ही लाईन जी आहे ना, इथे आपण हे मायनस करून शोल्डर आपलं 5 इंचावरती मार्किंग केलं ना, तिथे आपल्याला हा सरळ भाग ठेवायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे आपण 5 इंचावरती मार्किंग केलं ना, तिथे आपल्याला हे शोल्डर ठेवायचे. परंतु आपण बॅक साईडला इथे शोल्डर उतार दिला होता, तुम्हाला माहिती आहे कटोरी ब्लाऊजचं डीप गळ्याचं आपण कटिंग केलं होतं. तर ते व्यवस्थित शोल्डर उतार इथे असू द्यायचं, सरळ ठेवायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता इथे सरळ ठेवल्यानंतर इथे आपलं 2 लाईनचं इथे अंतर येत आहे. ओके,
तर ते अंतर जसेच्या तसं येऊ द्यायचं आणि इथे आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ही उंची आहे ना त्याचं पण आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय सरळ. आणि इथे आपल्याला हे आपण 1.5 इंचाचं उतार म्हणजे वरच्या बाजूने तिरकस कट केलं होतं ते आपल्याला नाही करायचं, सरळ मार्किंग करून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता मार्किंग केलं. तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आपलं इथे जवळजवळ तुम्ही बघू शकता आपलं हे छातीचं मेजरमेंट इथे तुम्ही बघू शकता 9 इंच अगदी परफेक्ट आपलं इथे आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला इथे 5.5 इंचावरती आपण मार्किंग केलं होतं ते मार्किंग करून घ्यायचंय. कारण आपण इथे आता प्रिन्स कटचं कट करतोय, तर प्रिन्स कटचा हा प्रॉपर आपला मुंडा नसणार आहे. तर तो आपण मुंडा हा कशा पद्धतीने तयार करायचा तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता सांगितलं जाईल. त्या पद्धतीने तुम्हाला माहितीच आहे आपण नंतर नवीन पद्धतीने फ्रंट बाजूचा मुंडा हा तयार करत असतो त्या पद्धतीने करायचा आहे. तर अतिशय छान अशी फिटिंग येते आपल्या ब्लाउज मध्ये. ओके. तर इथे मी ह्या पद्धतीनेच तिरकस लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी हा बॅक साईडचा मुंडा आहे ना तिथून अर्धा इंच आतमध्ये घेतला तरी पण चालेल आणि इथून हा तात्पुरता आपला हा मुंडा असणार आहे. ओके. डायरेक्ट फायनल आपला हा मुंडा नसणार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर आता इथे आपल्याला काय करायचंय की हा जो मुंडा आहे ना तो आता आपल्याला कॅन्सल करायचा. ओके. तो घ्यायचा नाहीये. तर तिथे मी लाईन क्रॉस करून दिलेली आहे. आपली पूर्ण उंची किती आहे ब्लाऊजची ते बघायची आपल्याला. ओके. अशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये पूर्ण उंची आपण इथे डायरेक्ट ड्रॉ करून घेतलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचंय खालच्या बाजूला. तुम्ही 1.5 इंच वाढवलं ना तरी चालेल, म्हणजे 1 इंचाला 2 लाईन कमी ना घेतलं तरी सुद्धा चालेल. कारण शिलाई मार्जिन ही म्हणजे नवीन शिकताना काहींना जास्त लागते त्याच्यामुळे. आता गळा रुंदी आपल्याला इथे बॅक आणि फ्रंटची ही सेम घ्यायची आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय करायचंय, शोल्डर जसेच्या तसं इथे ठेवायचं आहे. ओके. शोल्डर आपण ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं इथे. मग आपली ही रुंदी जितकी आली तितकं ते आपलं गळा रुंदी होणार आहे. म्हणजे आपली शोल्डर पट्टी आहे ना ती आपल्याला अगदी जितकी फ्रंटची आहे ना तितकीच जितकी बॅकची आहे ना तितकीच फ्रंटची यायला पाहिजे. फक्त इतकं मोजून घ्यायचं आपलं. तर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपले 3 इंचाची आपली इथे शोल्डर पट्टी आलेली, इथे ही पण 3 इंचाचीच यायला पाहिजे. म्हणजे 3 ला 1 लाईन थोडंसं कमी आहे तर तितकी आपली ही यायला पाहिजे. आता फ्रंट बाजूचा गळा घ्यायचा आहे. तर गळा तुम्हाला किती आपण घेतला तर 5.5-7 इंच. तर 5.5-7 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. सो अशा पद्धतीने 5.5-7 इंचावरती मार्किंग केली. त्याच्यानंतर हे डायरेक्ट मी इथे 2.25 इंच घेते. थोडासा गळा हा प्रिन्स कट मध्ये ना थोडासा गोलाकार आकाराचा पाहिजे म्हणून. कटोरीमध्ये जास्तीत जास्त पसरट गळा करता येत नाही, नाही तर कटोरीचा शेप हा थोडासा व्यवस्थित येत नाही. त्याच्यानंतर इथे आपण राऊंड शेप देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा. तर छातीचा 10वा भाग म्हणजे किती येणार आहे आपला इथे, तर 36चा 10वा भाग म्हणजे हे बघा 36 घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये पॉईंट द्यायचं म्हणजे 3.6 म्हणजे 3.5 इंच आणि 1 लाईन घ्यायचंय. तर हे आपला 10वा भाग झाला. तर मी अशा पद्धतीने 10वा भागावरती इथे मार्किंग करून घेत आहे. सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने काय करायचंय, आपल्या छातीचा इथे 36चा 4था भाग आपला किती आलेला आहे 9 इंच. ओके. फ्रंट बाजूला आपण कुठेही मायनस प्लस केलेला नाहीये एवढं लक्षात ठेवा. तो अगदी 4था भागच घ्यायचा आपल्याला इथे. तर 4था भाग आपल्याला इथलं माप सांगते. ओके. मी 9 इंच त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचं म्हणजे असं 10 इंचावरती आपण मार्किंग केलं. आता इथे आपण 3 इंचाचा टक्स घेणार आहोत. तर 1.5 इंच आपल्याला ह्या बाजूला हे जे आपण सेंटरला इथे 10व्या भागाची लाईन जी ड्रॉ केली तिथे आपल्याला ह्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करायचंय अशा पद्धतीने. आणि इकडच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचंय. ओके. 1.5 इंचावरती मार्किंग केलं तर प्रॉपर आपला हा टक्स पॉईंट इथे आलेला आहे. तर तो आपल्याला काय करायचा अशा पद्धतीने इथून या 1.5 इंचापर्यंत आपल्याला जॉईन करायचंय. ओके. जॉईन केल्यानंतर हा जिथे जाईल ना तिथे आपल्याला ड्रॉ करायचं. ओके. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे ड्रॉ झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथे ह्या पद्धतीने इकडे पण आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय आणि ह्या बाजूला पण अर्धा इंच घ्यायचंय. ओके. अर्धा इंच घेतल्यानंतर आपल्याला इथून आहे ना अशा पद्धतीने प्रिन्स कटचं आपण नेहमीप्रमाणे ड्रॉ करतो ना त्या पद्धतीने करायचंय. ओके. हे लाईन ड्रॉ केल्यानंतर आहे ना आपण प्रॉपर इथे आता आपला शेप द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी इकडच्या पण टक्के आपल्याला व्यवस्थित मार्किंग करावी लागेल. बरोबर. तर इथे 2.5 इंचावरती वरच्या बाजूला आपल्याला घ्यायचंय. त्याच्यानंतर इथून आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं हा प्रिन्सेसचा अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. हा शेप तुम्हाला गोलाकार आकाराने ह्या पॉइंटला घ्यायचं म्हणजे ह्या लाईन वरती जिथे व्यवस्थित येत असेल ना तिथे घ्यायचंय. ओके. अशा पद्धतीने
त्याच्यानंतर इथून तुम्ही बघू शकता हलकसं एक लाईनचं आतमध्ये यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हलकसं एक लाईन थोडस आतमध्ये जायचंय. अशा पद्धतीने हा प्रिन्सेसचा शेप घ्यायचा आहे. जास्त पण इथे कर्व द्यायचं नाहीये. ओके, नाही तर शिलाई मारताना थोडस आपल्याला प्रॉब्लेम येतो. अशा पद्धतीने हा प्रॉपर आपला हा शेप. तर थोडंसं हलकसं इथे खाली लाईन जाते. तुम्ही बघू शकता डायरेक्ट इथे थोडंसं आपला हा असा खोलगट भाग तयार होतो. तो हलकसं आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने ही लाईन एक लाईनने खाली सरकवून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित स्ट्रेट दिसते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता ह्या लाईन वरती ही आपण हा जो प्रिन्सेसचा आकार घेतलेला आहे तो किती जॉईंट झाला, इथे जॉईंट झाला. ओके, तर इथून आपल्याला ही लाईन इथपर्यंत किती आलेली ती बघायची. तर इथे 3.5 इंच आलेलं आहे. इकडे पण ही लाईन 3.5 इंच यायला पाहिजे आणि ती मोजून घ्यायची. तर इथे आली आहे आपली. ओके, अशा पद्धतीने 3.5 इंच इथे आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून आहे ना आपलं हे जे 5.5 इंचावरती मुंड्याची लाईन ड्रॉ केली तिथून आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायची. तर मी आता इथे पिंक कलरचं स्केच पेन वापरते. अशा पद्धतीने अर्धा इंच खाली मार्किंग केलं मी. ओके, ही मुंड्याची लाईन आहे तिथून घ्यायचंय आपल्याला अर्धा इंच. अर्धा इंच घेतल्यानंतर आपल्याला इथे लाईन सरळ ड्रॉ करायची. बघा, आपण कटोरी ब्लाउजच्याच बॅक साईडला प्रिन्स कट फ्रंट करायचं असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला इथे समजावून सांगते. तुम्हाला डबल डबल बॅक साईडची कटिंग करायची गरज पडणार नाही. ओके, अशा पद्धतीने लाईन सरळ स्ट्रेट इथे ड्रॉ करून घेतली ना, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रिन्सेसचा इथे शेप देऊन घ्यायचा आहे. बघा किती सुंदर आपला हा दुसरा मुंड्याचा शेप झालेला आहे. आता इथे मी पेपरना पूर्ण फोल्ड करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, जे आपलं इथे 9 इंचावरती छातीचं मेजरमेंट घेऊन आपण मार्किंग केलं होतं ना, तर ते आता आपलं अशा पद्धतीने आपला हा टक्स आहे ना तो काय होणार आहे, अशा पद्धतीने जॉईन केल्यानंतर आपला हा छातीचा भाग आहे ना थोडासा कमी होणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, 9 इंचावरती इथून मार्किंग करायचं. 1.5 इंच सोडून आपल्याला इथे 9 इंचावरती मार्किंग करायचं आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायची. ओके, तर अशा पद्धतीने आपलं इथे अंतर हे जवळजवळ अर्धा किंवा पाऊण इंच अशा पद्धतीने हे अंतर इथे वाढून जातं. ओके, तुम्हाला या पद्धतीने कटिंग करायचंय. अशा पद्धतीने झाल्यानंतर हलकसं इथे तुम्ही बघू शकता हा शेप आहे ना आपला कशा पद्धतीने झाला, इथे खोलगट होऊन जातो ना. मग काय करायचंय आपल्याला, इथे मी पिंक कलरचं तुम्हाला स्केच पेन वापरते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हलकसं अशा पद्धतीने सरळ ड्रॉ करून घ्यायची. ओके, तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि इथे पण कटिंग करताना तुम्हाला समजणारच आहे. त्याच्यानंतर इथून काय करायचंय, आपल्याला 1 इंच वरती घ्यायचंय. ओके, अर्धा इंच आपण खाली वाढून घेतलं होतं ना, तिथं वरच्या बाजूला तुम्हाला 1 इंच वरती घ्यायचंय. 1 इंच वरती घेतल्यानंतर आपल्याला ही लाईन ना ह्या टच पॉइंटला जोडायची आहे. अशी जोडल्यानंतर ना इथे आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची आहे. 3 लाईन, 2 लाईन किंवा अर्धा इंच अशा पद्धतीने तुम्ही जितकी शिलाई मार्जिन घेत असतील तितकी तुम्हाला इथे जॉईन करायची आहे. त्याच्यानंतर आपलं हे टच पॉइंट पासून इथे आपलं हे अंतर किती आहे, तर 5 इंच आणि एक लाईन आलेलं आहे. तर इकडे पण आपल्याला तितकंच अंतर घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ही लाईन मी मोजून घेत आहे. तुम्हाला पण ह्याच पद्धतीने मोजून घ्यायचं. 5 इंच आणि एक लाईन तर आपलं इथे आलेले आहे. म्हणजे जवळजवळ 2 लाईनचं अंतर हे कमी आलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. त्याच्यानंतर आपला जो आता आपण कमरेचं माप कशा पद्धतीने इथे घेतलं होतं, ते कमरेचं मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचं. 7.25 इंच कमरेचं माप होतं. ओके, तर 7.25 इंच आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत या पद्धतीने. 7.25 इंच त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायची. ओके, त्याच्यानंतर हा 1.5 इंच टक्स आहे ना तो इथे वाढवायचा आहे आपल्याला. ओके, आणि हा 1.5 इंच आपण इथे वाढवलेला आहे. ओके, हा 1.5 इंच आपण इथे घेतलेला आहे आणि हा 1.5 इंच आपण इकडे घेतलेला आहे. म्हणजे संपूर्ण आपला हा टोटल टक्स आहे ना 3 इंचाचं झालेलं आहे. ओके, अशा पद्धतीने आपले हे प्रिन्स कटचं मॅनेजमेंट आहे. तर अशा पद्धतीने इथे ड्रॉ केल्यानंतर आपली ही फिटिंगची लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे बॅक साईड घ्यायचं आणि बॅक साईडचं पार्ट तुम्हाला इथे ठेवायचं आहे. तो जिथे येईल तिथे तुम्हाला अशा पद्धतीने ठेवून आणि इथे मार्किंग करायचं. हे बघा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे म्हणजे आपलं फिटिंगच्या साईडला कमी जास्त कपडा होणार नाही. आणि इथून ही लाईन अशा पद्धतीने तिरकस ड्रॉ करायची. तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं आणि आपलं शोल्डर उतार सुद्धा आपल्याला द्यायचंय. तर शोल्डर उतार आपण अशा पद्धतीने हे व्यवस्थित ठेवायचंय. तुम्ही बघू शकता सरळ ठेवायचंय. जवळजवळ इथे बॅक साईड आणि फ्रंट मध्ये आपलं इथे 2 लाईनचं अशा पद्धतीने फरक पडतो, 2-3 लाईनचं. तर हा शोल्डर उतार पण द्यायला विसरायचा नाहीये. तर इथून आपण हा शोल्डर उतार देऊन देणार आहोत. तर हलकसं इथे पॉइंट तयार होतो ना तो पण आपल्याला घालून द्यायचा आहे. पॉइंट तयार होतो
तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण प्रिन्स कटचं इथे आपण कशा पद्धतीने कटोरी ब्लाउज मध्ये कट करायचं आहे तर ते मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेलं आहे. तर आता इथे बऱ्याच ताईंचे कमेंट्स आहे की ताई तुम्ही हे ब्लाउज ना म्हणजे शिवल्यानंतर ट्राय पण करून दाखवा. तर ऍक्च्युली मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं मी शक्यतो जास्त माझं शिवत नाही, माझं स्वतःचं मी प्रिन्स कट मध्ये शिवते, मग उगीच वेस्ट जाणार ब्लाउज, त्याच्यासाठी मी बॅक साईडचा हाच पार्ट ठेवणार आहे आणि फ्रंट बाजूचं हे कट म्हणजे प्रिन्स कट ठेवणार आहे. त्याची संपूर्ण शिलाई मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ओके, तर आता इथे आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने कोणकोणता भाग आपल्याला इथे कट करायचा तर मी अशा पद्धतीने हे मार्किंग करून दाखवते. इथून आपला हा भाग बघा अशा पद्धतीने आर्महोल राऊंड मध्ये हा फ्रंट बाजूला जास्त भाग येतो, त्याच्यामुळे आपल्याला फुगा येतो. ओके, त्याच्यानंतर टक्सचं सुद्धा आपल्या इथे तुम्ही बघू शकता, इथून आपलं हे इतकं कट होणार आहे. हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. तुम्ही इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आपल्याला जवळजवळ इथून आपलं हे कट होणार आहे. बघा कशा पद्धतीने आपण इथे म्हणजे तुमच्या व्यवस्थित मी जितकं मार्किंग करते तितका भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचंय. तुम्ही इथे वन टक्स मध्ये सुद्धा हे कन्वर्ट करू शकता प्रिन्स कटचं. ओके, हा भाग आपल्याला इथे हा पण कट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे आपला हा इतका पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे. अशा पद्धतीने हे प्रिन्सेस कट मध्ये खूप महत्वाचे हे पॉइंट्स आहेत. जर तुम्ही अशा पद्धतीने हे कटिंग केलं नाही तर तुमचा ब्लाउज हा बिघडू शकतो. अशा पद्धतीने आता आपण हे कट करून घेऊया संपूर्ण. आणि जर तुम्ही बॅक साईडला हुक काय करत असतील ना तर इथे तुम्हाला जॉईंट कुठे करायचे आहे, मी इथे पिंक कलरचं मार्किंग करून दाखवते. तर तुम्हाला डायरेक्ट इथून गळ्यापासून मार्किंग करायचं. ओके, या पद्धतीने आता इथे आपण संपूर्ण ब्लाउज हा कट करून घेणार आहोत. तर हे झालं आपलं प्रिन्स कटचं. ओके, प्रिन्स कट ब्लाउज झालं आपलं. ओके, फ्रंट पार्ट अशा पद्धतीने हे आपलं कटिंग आहे. आता इथे आपण कट करून घेऊया. ओके, हे 36 आपण इथे 10वा भाग घेतलं होतं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, इथला आपण हा टक्स पॉइंट आहे. आता आपण इथे कट करून घेऊया. आता कट करताना कशा पद्धतीने कट करायचं ते तुम्हाला म्हणजे मी जसं कट करते ना त्या पद्धतीनेच तुम्हाला कट करायचंय. इथे मी जितकं मार्किंग करून दाखवलंय ना तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. ही पिंक कलरची लाईन आहे ना आपण नंतर आर्महोल राऊंड इथे मार्किंग केलं होतं ना तिथून आपल्याला कट करायचंय. ओके, सरळ त्याच्यानंतर ह्या पद्धतीने कट करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा इथे आपण गळ्याच्या साईडने कट करणार आहोत. शोल्डर उतार होता तो पण मी इथे कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, आपल्याला हा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर इथे पिंक कलरचं हलकसं एक लाईनचं थोडंसं आपण हा लेवल दिली होती या कटला. ओके, जास्त पण वाकडा तिकडा नको यायला पाहिजे, नाही तर मग जॉईन करताना नवीन शिकताना ना थोडासा प्रॉब्लेम येतो. आता आपला हा फ्रंट साईडचा मुंड्याचा आपण इथे मार्किंग केलेलं होतं तिथून कट करायचं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला हा दुसरा प्रिन्स कटचा साईड पार्ट कट करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने कट करायचा आहे व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, हे बघा अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेसचा जो टक्स आहे तो आपण इथे कट केलेला आहे. त्याच्यानंतर आर्महोल राऊंड इथून आपल्याला हे प्रिन्सेसचा भाग इथून कट करायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे कुठेही पॉइंट यायला नको. अशा पद्धतीने व्यवस्थित जसं आपण सेप घेतला होता त्या पद्धतीने तुम्हाला इथे कट करून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं संपूर्ण ब्लाउजचं हे कटिंग झालेलं आहे. ओके, अशा पद्धतीने लावून बघितलं शिवल्यानंतर ते अगदी परफेक्ट आपला असा हा हा इथे गोलवा आकार आहे ना तो बरोबर आपला अशा पद्धतीने फिरवून हा अगदी परफेक्ट येतो आपलं. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण इथे कटिंग करायचं. बाईचं कटिंग ऑलरेडी झालेलं होतं. हे कटोरी ब्लाउजचं बॅक साईड आहे. ओके, कटोरी ब्लाउजच्या बॅक साईडला आपण फ्रंट बाजूला तुम्ही कोणतं पण कटिंग करू शकता. ओके, कटोरी ब्लाउज बॅक साईड
म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल बॅक साइड, त्यालाच आपण फ्रंट बाजूचं हे फक्त प्रिन्स कटचं कट केलं. आता आपण हे जसंच्या तसं ठेवून ब्लाऊज पिसावरती ठेवून आपल्याला हे कट करायचंय. तर इथे आता हा व्हिडिओ जास्त मोठा होईल ऍक्च्युली, त्याच्यामुळे काय करायचंय आपल्याला, मी तुम्हाला इथे आहे ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना तुम्हाला प्रिन्सेसचा हा जो पार्ट आहे तो कशा पद्धतीने ठेवून कट करायचा ते मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे. तर हे ब्लाऊज पीस कटिंग, ब्लाऊज पिसावरती कटिंग आणि टीचिंग एकाच वेळेस आपण बघणार आहोत. ओके, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.